नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 18 जून 2024 वार मंगळवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज शेतमालाच्या दरामध्ये आपल्याला काय परिस्थिती पाहायला मिळते। त्याचबरोबर बरेच दिवसापासून आपल्याला शेतमालाच्या दरामध्ये आपल्याला वारंवार तेजी पाहायला मिळालेली आहे। तर जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी रोज शेतमालाचे दर पाहायला मिळतील। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा। तर चला तर पाहूया की आज मार्केटमध्ये आपल्याला काय परिस्थिती पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता हिरवी मिरची आपल्याला पाहायला मिळते, तर क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर दर जे आहे त्या ठिकाणी आज हिरवी मिरचीसाठी कमीत कमी 50 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 70 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळाले। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। तर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला थोडेसे वाढलेले पाहायला मिळते। बडा या ठिकाणी आपण पाहू शकता स्वीटकॉर्न मक्याचे कणीस आपल्याला पाहायला मिळते। तर आज क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला उतरलेले पाहायला मिळतात। क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये स्वीटकॉर्न कणीस पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला 15 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 18 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर जे आहे आज उतरलेले पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला उतरलेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता अननसची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर अननसमध्ये आज या ठिकाणी आपल्याला लहान साईजमध्ये कमीत कमी 300 ते 350 रुपये डझन या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर आज अननससाठी दर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त 700 रुपये डझनपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये आपल्याला दर पाहायला मिळालेले आहेत। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती मोठ्या साईजमध्ये आपल्याला दर जे आहे ते 700 रुपये डझनपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेले आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकता खजूर आपल्याला वेगळ्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर या ठिकाणी गुजरात या ठिकाणी खजुराची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर या ठिकाणी कमीत कमी आपल्याला दर जे आहे ते 500 रुपये ते 600 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला खजुरासाठी आज दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता जांभळं आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज जांभळासाठी कमीत कमी 70 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 120 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता पपई आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर पपईसाठी आज दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला वाढलेले पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी आज कमीत कमी 15 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। तर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहेत या ठिकाणी आज वाढलेले पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आज आपल्याला 5 रुपयाची तेजी पाहायला मिळालेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता पेरूची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पेरू पाहायला मिळते। तर गावरान पेरूसाठी आज दर जे आहे ते 25 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळाले आहे। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला केशर आंबा पाहायला मिळते। तर केशर आंब्यासाठी आज दर जे आहे या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 50 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 70 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळाले आहे। क्वालिटी पाहू शकते। त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळालेले आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या साईजमध्ये आपल्याला राजापुरी आंबा पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर राजापुरी आंब्यासाठी आज दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला 45 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी चांगल्या मोठ्या साईजमध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर त्याचबरोबर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला उतरलेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता फणसाची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर आज फणसासाठी दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 10 रुपये किलो होते, चांगल्या क्वालिटीमध्ये 18 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता आज लिंबांची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। तर आज लिंबांचे दर या ठिकाणी आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला लिंबू पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीच्या लिंबासाठी आज कमीत कमी 30 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात आज पाहायला मिळते। तर आज दर जे आहे या ठिकाणी आपल्याला 10 रुपयांनी कमी झालेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आवक जास्त आहे, त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला आज घसरण पाहायला मिळते।
या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्याला दुधी भोपळा आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आज कमी झालेले पाहायला मिळतात। तर आज दुधी भोपळ्यासाठी कमीत कमी 20 रुपये किलो ते जास्ती असतं 35 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर या ठिकाणी आपल्याला मीडियम क्वालिटीमध्ये दुधी भोपळा पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आज कमी झालेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला काकडी पाहायला मिळते। तर आज काकडीसाठी दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 20 रुपये ते जास्ती असतं 30 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर आज दरामध्ये थोडीशी तेजी या ठिकाणी आपल्याला काकडीसाठी पाहायला मिळालेलं आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता दोडका आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका पाहायला मिळतो। तर आज दोडक्यासाठी कमीत कमी 60 रुपये ते जास्ती असतं 80 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दोडक्यासाठी दर जे आहे या ठिकाणी आपल्याला तेजीमध्ये पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता कोबीची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी जास्तीत जास्त 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। तर आज कमीत कमी कोबीसाठी 14 रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळालेला आहे। तर कोबीसाठी दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला थोडेसे आज उतरलेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भेंडी पाहायला मिळते। तर भेंडीसाठी आज दर जे आहे या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 40 रुपये ते जास्ती असतं 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये 60 रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी आज पाहायला मिळालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता लोणच्याची कैरी आपल्याला पाहायला मिळते। तर आज लोणच्याच्या कैरीसाठी कमीत कमी 30 रुपये ते जास्ती असतं 40 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेले। आवक कमी झाल्यामुळे त्याचबरोबर बाजारामध्ये मागणी चांगल्या प्रकारे असल्यामुळे दरामध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्याला लोणच्याच्या कैरीसाठी तेजी पाहायला मिळते। या ठिकाणी आपण फ्लावर पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला फ्लावर पाहायला मिळतो। तर आज फ्लावरसाठी कमीत कमी 15 रुपये ते जास्ती असतात 28 रुपयेपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला आज तेजी पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता टोमॅटो आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज टोमॅटोसाठी दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 20 रुपये ते 35 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळाले। चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोला 35 रुपये जास्तीत जास्त या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता गोसावळे चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला गोसावळा आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला 40 रुपये किलो ते जास्तीत जास्त 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळाले। आवक पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वांग पाहायला मिळते। तर आज वांग्यासाठी दर जे आहे या ठिकाणी आपल्याला 30 रुपये किलो जास्तीत जास्त 40 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चवळीची शेंग आपल्याला पाहायला मिळते। तर या ठिकाणी आपल्याला चवळीच्या शेंगासाठी आज दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। तर आज कमीत कमी 40 रुपये किलो ते जास्तीत जास्त 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चवळीच्या शेंगासाठी दर पाहायला मिळते। आवक जास्त झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दर जे आहे या ठिकाणी आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भुईमुग शेंगा पाहायला मिळतात। तर आज या भुईमुग शेंगासाठी कमीत कमी 30 रुपये ते जास्ती असतं 35 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला भुईमुग शेंगासाठी दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त 45 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या भुईमुग शेंगासाठी दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आवक कमी जास्त झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दर कमी जास्त पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता शेवग्याची शेंगा आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी क्वालिटीमध्ये 50 रुपये किलो ते जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला 80 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला शेवग्याच्या शेंगासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीला 50 रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता पुणेरी गवार आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज पुणेरी गवारसाठी कमीत कमी 50 रुपये किलो ते जास्तीत जास्त 80 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला 50 रुपये किलो ते जास्तीत जास्त 80 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर या ठिकाणी आपल्याला आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला स्थिरता पाहायला मिळालेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कारले पाहायला मिळते। तर आज कारल्यासाठी कमीत कमी 50 रुपये ते जास्तीत जास्त 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये दर पाहायला मिळालेला आहे।
क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला स्थिर पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहू शकता कवळाला आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कवळे आल्यासाठी 30 रुपये ते जास्ती असतं 35 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला आलं पाहायला मिळते. तर सातारा आल्यासाठी चांगल्या क्वालिटीमध्ये 100 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी या आल्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे वाढलेले पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपल्याला 1 नंबर सुपर क्वालिटीमध्ये या आल्यासाठी आपल्याला 110 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला या आल्यासाठी दर पाहायला मिळालेले. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त 110 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे. तर आल्यासाठी तेजी आपल्याला कायम पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता कांदापात आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर आज कांदापातसाठी कमीत कमी 15 रुपये ते जास्तीत जास्त 20 रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळतो. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दर या ठिकाणी आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात. यूट्यूबला टाका. या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला मेथीसाठी दर जे आहे ते आपल्याला जास्तीत जास्त 25 रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळालेला आहे. तर कमी क्वालिटीमध्ये आपल्याला 16 रुपयापासून या ठिकाणी आपल्याला मेथीसाठी दर पाहायला मिळते. जास्तीत जास्त 25 रुपये एका गड्डीसाठी मेथीसाठी आपल्याला दर आज पाहायला मिळालेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता विलायती कोथिंबीर आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर आज विलायती कोथिंबीरसाठी कमीत कमी 15 ते जास्तीत जास्त 20 रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळालेला आहे. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला थोडंसं तेजी आज पाहायला मिळते. तर गावरान कोथिंबीरसाठी कमीत कमी आज 20 रुपये ते जास्तीत जास्त 27 रुपयेपर्यंत या गड्डीसाठी दर पाहायला मिळालेला आहे. क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये आज थोडीशी तेजी आज पाहायला मिळते.